रांजणगाव गटामध्ये ओबीसीची जागा असताना त्या ठिकाणी वाळकेबाई निवडून आल्या. एका कारखानदाराची एका कॉन्ट्रॅक्टरची मंडळी निवडून आली, जागा ओबीसी. अशोक पवारांची बायको ओबीसीच्या जागेत निवडून आली बांधवांनो. तिथं आपला ओबीसीचा खात्मा झाला, ओबीसीचं आरक्षण गेलं. जर ओबीसीचं आरक्षण असतं तर तिथं साळी उभा राहिला असता, माळी उभा राहिला असता, धनगर उभा राहिला असता, न्हावी उभा राहिला असता. ओबीसी मधला कोणताही आपला अल्पसंख्याक भाऊ किंवा भगिनी आपली तिथं जिल्हा परिषद सदस्य झाली असती, आपल्या घरानं तिने कुठेतरी मांडलं असतं, 4 योजना आपल्यापर्यंत आल्या असत्या. पण ओबीसीचं आपलं आरक्षण 100% गेलेलं आहे. आणि कुणी राज्यकर्ता, कुणी जर शासन करता सांगत असेल तर ओबीसी आरक्षण वाचलेलं नाही. तर भावांनो, या ठिकाणी 20-22 लाख ओबीसी आपल्यामध्ये आल्यानंतर, धनांडी आपल्यात आल्यानंतर आपण विस्थापित माणसं, आपण त्यांचा मुकाबला आर्थिक ताकदीपुढे करू शकत नाही. साखर कारखाने त्यांची, चिलिंग प्लॅन्ट त्यांची, दुधाची प्लॅन्ट त्यांची, सगळे घोटाळे त्यांनीच केले, सगळे कंपन्या त्यांच्याच. आणि आपण फक्त कर्मचारी, कामगार, एक छोटे आता कुठेतरी कोणाचं थोडंफार पाय टिकले असतील, परंतु आपण विस्थापित माणसं आहोत. आणि विस्थापितांसाठी आरक्षण आहे, आपल्या ह्या ओबीसींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आहे. आणि आपल्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम या प्रस्थापित व्यवस्थेने केले, शासनाने केले. आपल्याला कोणाच्या विरोधात आपला लढा नाही, आपला लढा या सरकारच्या विरोधात आहे. मुजोर सरकार आपली या ठिकाणी आरक्षणाच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे करत नाही. आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर सर्वांच्यावर आलेली आहे. आणि आपण आपला मोर्चा, आपला आरक्षणाचं आंदोलन, ओबीसीचं आंदोलन सन्मान्य हाके सर या ठिकाणी त्यांनी झोकून दिलेलं आहे. आपल्या सर्वांच्या ताकदीची त्यांना गरज आहे. उद्या जर टोल नाक्यावर पाटसला त्या ठिकाणी जर 1,00,000-2 लाखांची ताकद दिसली, 5-10 हजार वाटं महाराष्ट्रात आलेली दिसली, तर नक्कीच सरकारला सुद्धा तोंड उघडावं लागेल. आणि जसंच्या तसं दिलेले दाखले रद्द करून ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवावं लागेल. हे या ठिकाणी मी आवाज सांगतो. सरकारला हा करायचं असेल, आपल्या ताकदीची गरज आहे, आपल्या एकीची गरज आहे, आपल्या हिमतीची गरज आहे. आणि आपण छातीचा पोट करून हाके सरांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून थांबू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. खरं तर तळेगावमध्ये रात्री उशिरा, तळेगाव ढमढेरे रात्री उशिरा तुम्ही इथे थांबलेले आहात. खरं तर दिवसभराचा दौरा आम्ही सकाळी लातूरमध्ये होतो. लातूरपासून इथे येईपर्यंत आपण कुठं गेलो, किती बोललो, किती माणसं होती, कुठं कमी होती, कुठं जास्ती होती, कुठल्या समाजाचा प्रतिसाद होता, कोण मागं थांबलाय, कोण कसं चाललंय बघतोय, हे सगळं काही मी आता तुम्हाला सांगणार नाही. कारण तुम्ही जबाबदार माणसं आहात. मी तुम्हाला एवढी उदाहरणं सांगू शकतो, शेकड्यानं उदाहरणं सांगू शकतो. मी तुम्हाला सांगतो, काल सकाळी लोणारला गेलो होतो ना आपण. परवा सकाळी आम्ही लोणारमध्ये होतो. लोणारच्या मिटिंगला बसल्यानंतर काही ज्येष्ठ मंडळी आली तुमच्यासाठी, बुजुर्ग. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 17 जागा ओबीसीला राखीव होत्या जिल्हा परिषदला. तिथं 2च जागा म्हणून ओबीसीला, बाकीच्या 15 जागा या मंडळीने घेतल्या. कोणाच्या? बाकीचं नाही बोलत तुम्ही, ओबीसींच्या. राहिलं आपलं आरक्षण? कोण सांगेल बरं? राहिलं का आपलं आरक्षण? आमचं म्हणणं काय आहे की 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र वाटल्याचं शासन सांगतंय. तुम्ही आम्ही नाही, कोण शासन सांगतंय. आमचं म्हणणं काय आहे, आरक्षण हे गरिबीवर, श्रीमंतीवर दिलं जात नाही. हाच प्रश्न बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये विचारलेला होता. कुणी विचारला होता? सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, हे सगळ्या मंडळींनी विचारला होता. त्यांना विचारलं, बाबासाहेब तुम्ही गावातल्या दलितांना तुम्ही आरक्षण, पण तुम्ही गावगाड्यातल्या माळी, साळी, कोळी, तेली, एकाची का आपली नावं आहेत, आता मी सांगायची म्हणजे 150 नावं सांगितली. ह्या लोकांना का आरक्षण देत आहे? ह्यांच्या बाबतीत कुठे छूतपणा पाळला गेला आहे? ह्यांना कुठं अशी वागणूक दिल्या? आणि मग ह्यांना का आरक्षण देताय तुम्ही बाबासाहेब? तुम्ही असं आरक्षण दिल्यानंतर मग असं कसं होईल बरोबर? अज्ञान म्हणजे अशा पद्धतीचं बाबासाहेबांना विरोध झाला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, मी दलितांना आरक्षण देतो, मी आदिवासींना आरक्षण देतो. पण गावकुसामध्ये राहणारी ही जरी माणसं तुम्हाला वाटली असली तरी ही निर्णय प्रक्रियेपासून दूर आहे. निर्णय प्रक्रियेपासून दूर आहे. त्यांच्या व्यवसायावरनं त्यांना नेहमी कनिष्ठ दर्जाची वागणूक दिली.
धनगर कितीही पॉवरफुल असला, मालिक कितीही पैशानं श्रीमंत असला, तरी ज्या निर्णय प्रक्रियेमध्ये जायचंय त्याला त्याची तिथे जात आडवी येते. मग गावगाड्यातला सुतार असेल, कुंभार असेल, लोहार असेल, बेरड असेल, बेडर असेल, रामुश असेल, मेंढपाळ असेल, वंजेरी असेल, बंजारा असेल, ह्या लोकांनाच का आरक्षण दिलं? कुणब्याची टाकली काय सापडायला काय 2026 साल उजळलं का? मला सांगा, 1990ला मंडळ आयोगानं, कालेलकर आयोगानं तर 1950लाच कालेलकर आयोगाने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्या काही स्वीकारल्या नाही, सरकारनं दिलं नाही आपल्याला. त्यानंतर मंडळ आयोग, मोरारजीभाई देसाई पंतप्रधान झाले आणि मग 78 ते 80च्या कालावधीमध्ये मंडळ आयोग स्थापन झाला, त्याचा अभ्यास झाला, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. पण स्वीकारला विश्वनाथ प्रताप सिंग यांनी 90ला स्वीकारला आणि पुन्हा 9 जजेसच्या खंडपीठासमोर ताऊन सुलाखून हिअरिंगवर हिअरिंग सुनावण्याहून 1994 पासून त्याचं कायद्यात रूपांतर झालं. मग आता गावगाड्यातल्या लोकांना हे प्रतिनिधित्व, की ही माणसं कोसोमेल दूर आहेत, त्यांना ह्या मेन लाईनवर आणायचं आहे. तर जो पिछडा, जो बॅकवर्ड, जो गाव कुसातला माणूस पिछडा आहे, त्याला आपल्याला पुढे घ्यायचं असेल तर ह्यांना रिझर्वेशन द्यावं लागेल. हे संविधान सांगतं, प्रतिनिधित्वासाठी, रिप्रेझेंटेशनसाठी. आणि कुणाला द्यायचं रिप्रेझेंटेशन? की समजा एक आपण कलेक्टरची यादी काढली, कलेक्टरच्या यादीमध्ये कोण येऊ शकलं नाही, शिक्षकांची यादी काढली, शिक्षकांच्या यादीमध्ये कोण येऊ शकलं नाही, कुणाला ह्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे, ह्यांना एक विशिष्ट अशी सवलत दिली पाहिजे की जो इथं येऊ शकेल, त्यांचं प्रतिनिधित्व करू शकेल. यासाठी रिझर्वेशन हे धोरण दिलं. आपल्या भागातले स्वर्गीय हरिनाथ केसाई म्हणायचे, दोज आर सोशली बॅकवर्ड, जो सामाजिकदृष्ट्या मागास आहे. काय बोलायचे? जो सामाजिकदृष्ट्या मागास आहे. काय झालं, मंडळ आयोग जरी लागू झाला असला, मंडळ आयोगाचा अभ्यास करत असताना किंवा जातींची प्रतवारी ठरत असताना जवळजवळ 15 प्रश्न होते. ते 15 प्रश्न ज्या समाजाला लागू पडतात तेच समाज आरक्षणामध्ये येतात. किती प्रश्न होते? 15 प्रश्न. हे बघा, आरक्षण कुणालाही मागायचा अधिकार आहे, कुणालाही कोणीही मागू शकतो. पण मी एकदा आरक्षण मागितलं तर ह्याला आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं हे ठरवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग असतो, राज्यापुरतं विचार करायचं राहतं, आणि केंद्राला राष्ट्रीय मागासवर्ग आयोग असतो. राज्य मागासवर्ग आयोगानं आतापर्यंत बापट आयोगानं नाकारलं, खत्री आयोगानं नाकारलं, बाळसराफ आयोगानं नाकारलं, आणि मग गायकवाड आयोगानं दिलेलं रद्द केलं, राणे समितीनं दिलेलं रद्द केलं, आणि सुप्रीम कोर्टाचं 650 पानाचं जजमेंट आहे की मराठा समाज कशा पद्धतीनं सामाजिकदृष्ट्या मागास असू शकतो. कोर्टाच्या भाषेत सांगू का, मराठा समाजाला आरक्षण देणं ते बी ओबीसी मधलं नव्हतं. ते ओबीसी मधलं तर ते देऊच शकत नाहीत कुठल्याच परिस्थितीमध्ये. ओबीसी मधलं नव्हतं, वेगळं कायदा करून दिलं होतं, तरी ते नाकारलं की मराठा समाज हा डॉमिनंट कास्ट आहे, म्हणजे राज्यकर्ती जमात आहे. राज्यकर्त्या हे बघा, आरक्षण गरिबी हटवण्याचा प्रोग्राम नाही, बीपीएलचा प्रोग्राम नाही, बिलो पॉवर्टी लाईन लावून आणायचं असेल, राशन विकलं जातं, वेगवेगळे बिझनेस आहेत, वेगवेगळे धंदे आहेत. अहो शासन आता आपल्या महाराष्ट्राचे किती खाते आहेत? 30-40 खाते आहेत. मग त्यातलं एक आरक्षणाचं खातं सोडून, बहुजन कल्याण खातं किंवा सामाजिक न्याय खातं सोडून बाकीची खाती किती आहेत? जवळजवळ 38 आहेत. मग 38 खाती कोणासाठी काम करते? सगळ्यांसाठी करतात का नाही? मग 38 खाती सोडून, अरे रिझर्वेशन ही पॉलिसी फक्त सामाजिक दृष्ट्या मागासांसाठी आहे. त्यांना सांगितलं पण की ओबीसी आरक्षण मिळाल्यावर आपलं घर मोठं होणार आहे. मग असं असतं तर 1950 साली SC ST ला आरक्षण दिलं. त्या SCच्या लोकांच्या घरावर सोन्याची कौल आली असती ना. गरिबी हटवचा प्रोग्राम नाही, हा प्रतिनिधित्वाचा प्रोग्राम आहे. गावातला एखादा पॅनल लावतो, प्रत्येक समाजातला एक माणूस निवडतो. अरे प्रत्येक भले मातासाठी का निवडना, पण तो प्रत्येकाला प्रतिनिधित्व देतो. हे गाव मला चालवायचं आहे, या गावात मला माझं पॅनल निवडून आणायचं आहे. मी सगळ्यांच्या हिताचा विचार केला तर माझा पॅनल निवडून येईल. मी प्रत्येक समाजाला समतोल प्रतिनिधित्व दिलं तर माझा पॅनल निवडून येणार आहे. हे धोरण कुणाचं आहे? गावच्या पॅनल प्रमुखाचं आहे. संविधान पण तेच सांगतं ना.
हर एक माणसाला निर्णय प्रक्रियेत घेण्यासाठी रिझर्वेशन आहे. आता मला सांगा, आता नावच घेऊन सांगतो ते स्वीकारणार नाही, आपला मनोज दादा हरिभक्त परायण, कारण खूप मोठा महान वक्ता, अभ्यासक, गाणा अभ्यासक, हा माणूस काय म्हणतो की आमची लेकरं बाळा. ज्या माणसाला, आता मला खूप वाईट वाटतंय की ते मला जर मी आता इथं कुठल्या तरी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेलो, एखादं लेकरू जर गरीब झालंय, त्याला काय अडचण आहे, त्याला काही दुःख नाही, तर त्या लेकराची मला कणवी द्या. पण इथंच अजून लहान तिकडच्या बाजूला एक लेकरू आहे, ते पण रडतंय, हे लेकरू रडतंय, ह्याची मला कणवी येते, ते लेकरू रडतंय, त्याची मला कणवी येत नाही म्हणून. सांगा ना, गरिबीचा निकष लावायचाच म्हटलं. आता ठीक आहे, तुम्ही तळेगाव डंबेरी परिसरामधली माणसं आहात, चाकण परिसरामधली असतील, पुणे परिसरामधला माई समाज असेल, म्हणू नका. आता आपण काय झाले, आपण शहराकडे आहे, शहराकडे आहे, ते निसर्ग नियमाप्रमाणे शहराकडच्या जमिनीचा रेट वगैरे वाढलाय, आपले रस्ते बिस्ते सगळं, जरा आपण चांगले कपडे, चांगली घरं, आपण जरा तालेवार, टू व्हीलरचे फोर व्हीलरचं अजून काय, ह्या गोष्टी जे झाल्या हे तुमच्या कर्तृत्वानं, तुमच्या सचोटीनं, चिकाटीनं, आणि ही काही इंडस्ट्रियलायझेशन झालं, जनरली ओव्हर टू ऑल डेव्हलपमेंट झाली, या डेव्हलपमेंटच्या फ्लो नाही झालंय. बरोबर आहे का? आता रिझर्वेशन पॉलिसी ही तुम्ही श्रीमंत झाला त्याचं काढून घ्या असं संविधान सांगत नाही. मग एखादा दलित समाजाचा कलेक्टर झाला तर काय त्याच्या पोराला नाही. समाजशास्त्र, सोशिओलॉजी असं सांगते, संविधानाचं बेसिक तत्व असं सांगतं की एखाद्या कुटुंबातलं मागासवर्गीयांच्या कुटुंबातल्या 3 पिढ्या जोपर्यंत एज्युकेशनच्या फ्लो मध्ये येत नाहीत तोपर्यंत त्याचं सिव्हिलायझेशन होत नाही. बाबासाहेबांनी तुम्हाला रिझर्वेशन दिलं फक्त नुसतं नोकऱ्यातून शिक्षणाची एंट्री पॉईंटला दिलं, रिझर्वेशन दिलं मातेच्या उदरात असलेल्या लेकराला सुद्धा प्रोटेक्ट करा. लेकरू जन्माला आल्यानंतर त्याला इंजेक्शन देण्यापासून ते त्याचा आहार व्यवस्थित जातो का नाही तिथपासून शिक्षणाच्या एंट्री पॉईंटला, बरं नुसतं 10वी पर्यंत नाही, 12वी पर्यंत नाही, ग्रॅज्युएशन पर्यंत नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत. बरं नुसता पोस्ट ग्रॅज्युएट झालाय म्हणून थांबू नका, त्याला नोकरीच्या एंट्री पॉईंटला परत शिक्षण द्या, आरक्षण द्या. बरं नुसत्या नोकरीच्या एंट्री पॉईंटला नाही, पुन्हा बढतीमध्ये रिझर्वेशन द्या. बरं तिथं पण थांबले नाही, एखादी संस्था मुडीत निघाली, दिवाळखोरीत निघाली, सरप्लसचा नियम आला तर पहिल्यांदा रिझर्वेशन मध्ये लोकांना हात लावू नका, इतरांना टर्मिनेट करा, इतरांना स्थलांतरित करा, पण त्याला प्रोटेक्शन द्या. एवढं धोरण रिझर्वेशन मध्ये तुमच्या शोषितांच्या, वंचितांच्या, गावप्रसा बाहेरच्या, निर्णय प्रक्रियेच्या बाहेरच्या लोकांना हे धोरण दिलंय संविधानानं. पण आता तुमचं आमचं काय झालंय, हाके सर तुम्ही बोलताय, आमचं आता जरा बरं चाललंय, काय आता कुठं आरक्षण राहिले, आपल्याला 150 आणून दिली, आपल्याला एका बाळाला मिळाले, मग आता सांगतोय का? हा प्रश्न महाराष्ट्रातला नव्हता, हा प्रश्न देशभरातल्या वेगळ्या राज्यामधला होता. जाट आरक्षण मागत होता, राजपूत आरक्षण मागत होता, गुर्जर आरक्षण मागत होता, पाटीदार आरक्षण मागत होता. मग देशाच्या संविधानानं, देशाचे मुख्यमंत्री, आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी निर्णय घेतला, ज्याला कसलंच आरक्षण मिळालं नाही, आरक्षणच द्यायचंय ना, ज्याला कसलंच आरक्षण मिळालं नाही, जो एससी होऊ शकत नाही, जो एसटी होऊ शकत नाही, जो ओबीसी होऊ शकत नाही, जो विजयंती होऊ शकत नाही, त्याला आपण कुठलं तरी आरक्षण देऊया. मग कुठलं द्यायचं, तर मग गरिबांना आरक्षण द्यायचं. म्हणून जरांगे दादाच्या, हरिभक्त परायण दादाच्या मागणीनुसार मग त्यांनी काय केलं सांगतो तुम्हाला. त्यांनी केलं, हे संविधानाला मान्य नाही गरिबाला आरक्षण देणं, गरिबी येते जाती, कर्तृत्वाप्रमाणे येते जाती, पण जात येते का? कारण आपल्या मागच्या पिढ्यांनी सोसलंय ना. अरे महात्मा ज्योतिराव फुले टाटा कंपनीपेक्षा जास्त टॅक्स भरायचे. महात्मा ज्योतिराव फुले पुण्यातले सर्वात मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. आता पुढचा आहे का, मी का सांगायला आलोय, त्या महात्मा ज्योतिराव फुलेंना सुद्धा माई समाजाचे आहेत म्हणून त्याला त्या काय ते वराती बाजूला काढलं होतं, बाहेर काढलं होतं. मग आता तर तुम्हाला समाजाची या व्यवस्थेमधलं लिटरेचर, हिस्ट्री भोगलंय म्हणून तुम्हाला रिझर्वेशन पॉलिसी आहे ना.
आणि तुमची जात जात नाही म्हणून तर तुम्हाला हा प्रोग्राम आहे ना. नाहीतर आपलीच माणसं आपलं बरं चाललंय, मग आता ते बी मागते काय, मग दिलंय ना. इकॉनॉमिकल विकर सेक्शन दिलं ना परदेशाचा राज्य. इथं महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा उपमुख्यमंत्री, त्यांनी परत स्पेशल कायदा केला आणि एसीबीसीचं आरक्षण दिलं. आता तुम्हाला सांगतो, 350 जातीचा हा ओबीसीचा कटघरा आहे. या ओबीसीच्या कटघऱ्यामध्ये 350 जाती. आता मराठा समाज जवळजवळ 90% यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालाय. आता ओबीसीचं मेरिट वर गेलंय, ईडब्ल्यूएसचं आणि एसीबीसीचं मेरिट खाली आहे. आता जर माझ्या मनोज दादाला जर एवढं ज्ञान असतं, जर त्याच्या शाळेवर बोलतो काय, जर ज्ञान असतं तर कुठला मूर्ख माणूस मराठा समाजाच्या गोरगरिबाच्या लेकरा बाळाचं नुकसान करेल. ज्याचं एसीबीसीचं मेरिट ओबीसी पेक्षा कमी आहे, ईडब्ल्यूएसचं मेरिट कमी आहे. ईडब्ल्यूएस मध्ये 10% 8.6 म्हणजे 8.5% जास्त फायदा फक्त मराठा कम्युनिटीला होत होता. म्हणजे ईडब्ल्यूएसचं आरक्षण महाराष्ट्रात जवळजवळ ईडब्ल्यूएस त्यांचंच होतं, पण ते नको आहे. आम्हाला पाहिजे ओबीसी मधलं आरक्षण. बरं देऊया, ठीक आहे. आता मला सांगा, हैदराबाद गॅजेटचा आणि आपल्या संविधानाचा काय संबंध आहे का? मग हैदराबाद गॅजेट साधारण 1900च्या आसपासचे ते पुरावे दाखवतात. बरं द्यायचंच ठरलं, गॅजेटच लावायचं. मग जैनाच्या नोंदी आहेत, कुणब्याच्या, मारवाड्यांच्या नोंदी आहेत, ब्राह्मणांच्या नोंदी आहेत. आज मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, सुप्रिया सुळेंचं प्रमाणपत्र आहे असं वडेट्टीवार म्हणताय. सुप्रिया सुळेंचं आहे का नाही माहिती नाही म्हणलं, पण सगळ्या सुळ्यांचा मनोज दादाच्या बाबतीत जे कायदे बनवलेत ते कायदे जर ठरवले तर सुप्रिया सुळे सुद्धा घेऊ शकतात आणि सदानंद सुळे सुद्धा घेऊ शकतात. सगळ्या सोयऱ्याच्या नात्यानं ते जाऊ द्या. आता काय झालंय, मी जर एखादी नोंद काढली आणि मला त्या मोडी लिपी वाचणाऱ्या माणसानं जर मला ते ट्रान्सलेशन करून त्याला 1 लाख रुपये दिलं की ते दाखला बनवून देते. ते दाखला बनवून दिला. आता तुम्हाला सांगतो, हे आता मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्री आहेत, पुण्यामध्ये मानकरांची 2 पोरं ओबीसी, आता लय सांगितले तुला स्वतः 42 पैकी मी 32 सांगितले, पण ते आता जाऊ घ्या, डोक्याचा आपण ताप करून घ्यायचा नाही. तर त्या मुळशी तालुक्यातील प्रत्येकाचा आजोबा एकच आहे. तुम्हाला काय म्हणायचं, जेनेलॉजी वंशावळची दाखवली जाते ना, एकाच माणसाची दाखवली. वंशावळ आणताना मुळामुठीच्या खोऱ्यात बाजार मानलाय त्या लोकांनी आणि कोणीही बोलायला तयार नाही. वाईट या गोष्टीचं वाटतंय की आपण आपल्याला काय आम्ही कारण शोधतोय. आपल्याला एवढं का बेदखल केलं जाते, कारण तुम्ही टाळकी दाखवू शकत नाही. लाड रिश्वत खोर म्हणला, हाकेच्या मागे 4-5 माणसं राहिले, म्हणून दादाने आवाज टाकला, 50,000 माणसं पळवले. झुंडूबाळ झाली म्हणजे तुम्ही या गाव कसोतल्या एखाद्या मायक्रोतला मायक्रो माणूस जो सुतार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, त्या माणसाचा तुम्ही अधिकार काढून घेणार. संविधान ह्या गोष्टी मान्य करत नाही. हे कायद्यानं मान्य नाही, होऊच शकत नाही. म्हणून तुम्ही इथली माणसं जबाबदार आहात. तुम्ही जेवढी माणसं जमलेली आहात. आज खरं मी तुम्हाला 2-4 वेळा मागं मी आज तुमच्या गावात आलोय म्हणून नरके साहेबांचं नाव नाही घेतलं. मागच्या 4 दिवसातली माझी सगळी वक्तव्य काढून बघा. आज रोजी नरके साहेब हवे होते. आज रोजी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हवे होते. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी निश्चित शरद पवारांना फोन केला असता, निश्चित पृथ्वीराज चव्हाणांना फोन केला असता, निश्चित विखेंना फोन केला असता. विखे पाटील 4 पिढ्यात तुम्ही सत्तेत आहे. तुम्ही कसा ओबीसीचा दाखला काढू शकताय? विखे पाटलाच्या पत्नीनं ओबीसीचा दाखला काढून पद भोगलंय. किती पुढाऱ्यांचं सांगू, काय तुझ्या भाऊ झाला असेल त्या विखे पाटलाच्या बाबतीत. मागासांचं आरक्षण तुम्ही घेताय. ह्यांना मंडळ मान्य नाही, त्यांना बीपी सिंग मान्य नाही. यांच्या बॅनरवर कधी महात्मा ज्योतिराव फुले दिसले नाही, कधी बाबासाहेब दिसले नाही, कधी राजर्षी शाहूराजा दिसला नाही. कुणी दिलं हे समतेचं सामाजिक न्यायाचं धोरण? कुणी राबवलं? आम्ही म्हणतोय ना, आता आपण घोषणा कोणाचं दिलं? डॉक्टर बाबासाहेबांची घोषणा दिली का दिली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो जाती, हजारो धर्म, हजारो भौगोलिक प्रदेश, प्रत्येक माणसाच्या हिताचा कायदा लिहिला. म्हणून टोळ्यानं इथं जे संस्थानिक होते ते भारताचे नागरिक म्हणून गुन्हे बोलून नांदतायत.
त्या महाराष्ट्रामधल्या समाजात माणसं ठेवली नाही. मराठवाड्यात एवढी भयंकर परिस्थिती आहे साहेब. अरे दुकानात सुद्धा जायचं तरी एकमेकाच्या दुकानात जात नाही. अरे हे गमजा घ्यायचा तर पिवळा घ्यायचा का भगवा घ्यायचा. मी लय वास्तव बोलतोय तुमच्या. गाडी सांगायची, वाहन सांगायचं, एकमेकाच्या रानात मेंढपाळ नुसता चाललाय, मेंढपाळावर हल्ले वाढले आणि पुन्हा ते हल्ला करून म्हणते ती हे हाकेमुळे हल्ला झालाय. आता हाके काय म्हणायला गेलं आहे तर हाके गावगाड्यातल्या ओबीसींची बाजू मानते. तुम्हाला विरोध असायचं काय कारण आहे? तुम्ही शासनाकडे मागा, पण तुमची मागणी मान्य करताना तुम्हाला दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करायचा अधिकार कोणी दिला? मला घर बांधायचंय, मला घर बांधायचं, तुमचं घर पाडून त्याचं मटेरियल आणून मी घर बांधायचं का तुमच्या घरात खुली आत काढायची मी? असं कसं असू शकतो? म्हणून कुणबीकरणाद्वारे आज रोजी महाराष्ट्रातलं आरक्षण या राज्यकर्त्यांनी संपवलेलं आहे. आपण 1 सप्टेंबरला त्या दौंड तालुक्यातल्या पाटोस टोल नाक्यापासून मुंबईच्या दिशेने जाणार आहोत. किती लोक सांगतात मीटिंगला की फक्त त्यांच्या ताटातलं घेणार नाही, त्यांच्या ताटातलं कोण? हे बघा, मला एक सांगा, घ्यायचं. हे बघा, पुण्याजवळ उरळी देवाची प्रसंगीचं एक नगर परिषद असते बघा. त्या तिथून 9 जागा ओबीसीला लागल्या. 9च्या 9 जागा आता मराठी जिल्ह्यात हवेली तालुक्यातली. आता तुम्ही आहेत त्या दिवशी आपण कुठल्या गावात होतो? हिंगणगाव मध्ये होतो. सगळे का तसेच आहे? अहो साहेब, आता सोलापूरमध्ये सकाळी माडा तालुक्यात सकाळी माडा तालुक्यात होतो साहेब. एक पोरगा पळत पळत आला. आमच्या नातेवाईकाला मी एक फोन केला होता की मी आता इकडून चाललोय पुढं. मग चाललोय म्हणल्यानंतर ते चहा प्यायला या असे त्याचं म्हणून. पण तिथं आम्ही पोहोचूपर्यंत अशी तुमच्यासारखी माणसं, म्हणजे जबाबदारीच्या पदावर काम केलेली माणसं, अशी बुजुर्ग, कोणी पोरठवणार नाही अशी बुजुर्ग माणसं आली. एक वर्ग मला म्हणला मी 6 महिन्यापूर्वी सरपंच झालो होतो. आता 6 महिन्याचा विश्वास ठराव आणता आला नाही म्हणून त्यांनी 6 महिन्यात मी सरपंच पदावर राहिलो. माझ्या अविश्वास आणला, कुणबीचा दाखला काढला आणि आता म्हणले माझं सरपंच पद गेलं आणि हिने आता घेतला. आता अशी उदाहरणं. मग ते काय आता फलटणचं सभापती, दौंडचं नगराध्यक्षपद, ही मी तुम्हाला का सांगतोय समजावे म्हणून सांगतोय. वस्तुस्थिती शेकडो उदाहरणं देतो मी तुम्हाला, शेकड्यानं. मग आता मला सांगा, साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष जिथं एखादा माळी समाजाचा, धनगर समाजाचा किंवा गावगाड्यातला, आता भगवान फुलसुंदर महापौर होते नगरचे, सोनार समाजाचे, सोनार असं काहीतरी छोट्यातल्या छोट्या घटकाचे. भविष्यात दिसेल का एखादा ओबीसी महापौर दिसेल? बरं, काही पॉकेट समजा आता एखाद्या तालुक्यात 10-12 गाव धनगराचे पॉकेट करून राहतो आपण, तर त्या पॉकेट मधला एखादा झेडपी मेंबर झाला, बारामती परिसरातला, इंदापुरातला, पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल तुम्हाला? रोहित पवारानं, नाना देवखाने पाटील ज्यावेळी अध्यक्ष होते त्यावेळी रोहित पवारानं ओबीसीचा दाखला काढला, मलाच पाहिजे म्हणा. मग आता आज सुप्रिया सुळेचा प्रश्न होता तो काही लई चुकीचा नव्हता. आता घरातलं जर प्रमाणपत्र ओबीसीचं काढलं असेल, सुप्रिया सुळेमध्ये काढायचं ठरवलं तर पवारांच्या कुटुंबियामध्ये किती प्रमाणपत्र आहेत एकदा जाहीर करावं बरं त्यांनी पुढे. आणि मग जर अशा लोकांना आमदारक्या त्यांच्याकडेच, खासदारक्या त्यांच्याकडेच, त्यांच्याकडे, तिजोरी त्यांच्याकडेच, महत्वाची पदं त्यांच्याकडेच, हे खूप काही आहे, खूप काही बोलते. आता आवाज पण गेला माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, उद्याच्या 1 सप्टेंबरच्या मेळाव्यात हे बघा, ही लढाई विचारायची. ही लढाई कुठल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये, आपल्या तर माणसांच्या विरोधामध्ये आयुष्यात नाही. आता काय होतोय, प्रश्न काय होतोय, आपण परखड बोलतो, वास्तव बोलतो. आणि अभ्यास तर जाऊ द्या, अभ्यासाला कोण खातंय? 2 प्रश्न. हा, तर तुम्हाला सांगतो परखड भूमिका. आता तुम्हाला याची जाणीव होणार नाही. आता मी 2 मुद्दे सांगितले म्हणून त्या साहेबांनी एक सांगितला, अजून कोणी सांगितला, तुम्ही काय 2 उदाहरणं सांगितली. मी इथं आलो म्हणून मला ही उदाहरणं कळली. तुम्ही आमच्या भागात चला, सगळी उदाहरणं तुम्हाला देतो. मग आपलं हे जे पंचायत राज आहे, ही लोकशाहीचा पाळणा आहे. या लोकशाहीच्या पाळण्यामध्ये जर तुमचं बाळ सुदृढ नाही झालं, ते जर तयार नाही झालं, मंडळ आयोगांना वाटायचं
ते ओबीसीची माणसं नेतृत्व तयार होतील. किमान पंचायत राजमध्ये तरी द्या. मंडळ आयोगाने विधानसभेत सांगितलं होतं, मंडळ आयोगाने लोकसभेत सांगितलं होतं. मंडळ आयोगाच्या 38 शिफारशीपैकी ओबीसीने फक्त 2च शिफारशी लागू केल्या. ही लढाई गावगाड्यातल्या ओबीसी एकत्र नसल्यामुळे, ही लढाई काय आपल्या जाती 350 एवढ्या जाती, प्रत्येकाचा वेगवेगळा, हा. प्रत्येकाचा आहे. ती म्हणते ते हाकेसर तुम्ही आला की आम्ही पनवेलच्या बाउंड्रीवर येतो. पण एवढी त्या मुंबई उपनगरामधली मंडळी आहेत, अखंड अशी मंडळी, ओबीसीच्या जागेवर महापौर होते ती, ओबीसीच्या जागेवर नगरसेवक होते ती, ओबीसीच्या जागेवर सरपंच होते ती, आमदार बिमदार होत येत नाही बरं का, मी सांगतो. 100% नाही. कोकणामध्ये जो कुणबी आहे, जो ज्याच्या बाबतीत कुलबावा झाला, जो बाबासाहेबांना अपेक्षित होता, जो वतनदाराच्या जमिनीवर कुलबावा करायचा, कुळ म्हणून राहायचा, त्याला आरक्षण, त्या कुणब्याला आरक्षण तो खरा कुणबी. आता तुमच्या घरात जर 50 एकर जमीन आहे आणि तुम्ही तुमच्या शेतात जाऊन जमीन करून संध्याकाळी घरी आलाय, तुमच्या बाबतीत काय सामाजिक दुजाभाव झाला असेल? काहीच नाही. असं बेकायदा संविधान विरोधी जे काही गोष्टी चालेल, 650 पानाच्या जजमेंटमध्ये हे सगळं उल्लेख आहे. त्याच्यामध्ये कोणीही वाचायला तयार नाही. मग असं येत नाही काय पुढच्या दरवाज्यानं, तर मग आपण मागच्या दरवाज्याने. तेव्हा तुम्ही सर्वजण रात्री उशिरापर्यंत थांबला, अजून आम्हाला जेवायचे, अजून माझ्यावरची माणसं ताटकालेली अशी भोंडलून गेली, अजून आम्हाला पुण्यात जायचंय, परत उद्या सकाळी लवकर दिवस चालू होणार आहे. तुम्हाला सगळ्या लोकांना माझी नम्रतेची विनंती, ज्याला मोबाईलमध्ये बोलता येते त्यांनी मोबाईलमध्ये बोला, ज्यांना पुढे येता येते त्यांनी पुढे या, ज्यांना येता येत नाही काय येता येत नाही त्याला काय ही विचाराची लढाई, कुठल्या पक्षाच्या पार्टीच्या नेत्याच्या विरोधातली नाही. असं असतं तर मग हे पुणे शाहू आंबेडकर पुढे आलेच नसते. त्यांच्याकडे कुठला पक्ष पार्टी होत्या, मग त्यांनी दिलाच ना. न्याय देण्याची ज्याची नियत फिक्स आहे, तिकडे पदार्थ सगळी सोडून द्या. आपण लोक चळवळ उभी करू, शेवटातल्या शेवटच्या घटकाच्या हक्क आणि अधिकाराची भाषा बोलू. आम्ही विरोध केला का ईडब्ल्यूएसला? आम्ही एससीबीसीला विरोध केला? कधी आढळून गेलं नाही गेलो. मग का बरं असं असावं? तुमचं आमचं अस्तित्व नाकारायचं, तुमचा आमचा इतिहास, तुमचं आमचं प्रतिनिधित्व, तुमचं आमचं नेतृत्व उमलण्या अगोदरच ते संपवून टाकायचं. 25 मिनिटाचा जर पत्रकार परिषद असली तर 50 वेळा तो क्षत्रियत्वाची भाषा बोलतो. हरिभक्त परायण मनोज दादा 25 मिनिटाच्या पत्रकार परिषदेमध्ये तो इतरांना 50 वेळा शिव्या देतो. 25 मिनिटाच्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज दादा मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांची आयमाय काढतो. मग एवढा डॉमिनंट आणि वर्चस्ववादी समूह या गावगड्यामध्ये कसा काय माणूस राहिलेला असू शकतो? मुख्यमंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना त्याच्या रंगावरनं गंगावरनं वाकवणारा माणूस तो कसा मागास? हे मी मागास वर्गाचे सदस्य आहे, त्या 15 निकषामध्ये फेल, 0 मार्क्स मिळणार नाही त्यांना. ही जर भाषा अशी बोलत असते, कोर्ट सुद्धा या एव्हिडन्सची नोंद घेईल. गायकवाड आयोगाच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं आम्ही एवढा अभ्यास केला, एवढ्या सुनावण्या केल्या. मग ते म्हणजे तुम्ही काय स्टेडियमवर मुलाखत घेतल्या ना काय? म्हणजे कुठली यंत्रणा लावली तुम्ही? एवढा अभ्यास केला म्हणून सांगताय. गायकवाडांना बोलता नाही आलं. अल्ट्रा व्हायरस म्हणून सांगितलं कोर्टानं, अल्ट्रा व्हायरस. मग एवढं सगळं गुण इथले आमदार, खासदार, विरोधी पक्ष, मंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री हे कुठल्या आणि काय झाले? आम्ही एवढं सांगतोय तर आम्हाला काय म्हणून उभं केलं जाते? जहांगीरचा विरोधक, मराठा समाजाचा द्वेष्टा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोशल इंजिनिअरिंग सगळ्यात पहिल्यांदा या महाराष्ट्रात दिली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 2-250 वर्ष या महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला होता, कुणाला सुद्धा माहित नव्हतं. ते मानववंशशास्त्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, इतिहासशास्त्रज्ञ, दगडावरच्या लिप्या शोधून त्याच्यावरती ते अभ्यास करणारे शास्त्रज्ञ भारतात यायचे. इंग्रजांचा अंमल होता म्हणून. मग ते इंग्रजी जाणणारा एक इंग्रज अधिकारी महात्मा ज्योतिराव फुलेंना म्हणाला की अरे तुमच्या त्या किल्ल्यावरती तुमच्या या भूमीमधला एक राजा आहे, राजा तिथं जन्माला आलेला होता, त्याची तिथं समाधी आहे, चला आपण जाऊ. आता तो इंग्रज अधिकाऱ्याच्या बोटाला धरून महात्मा ज्योतिराव फुले तिथं गेले. त्यांनी तो सगळा अभ्यास केला. गवतानं, झाडांनी, झडपानी वेढलेला तो रायगड किल्ला सगळं तिथं महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाधी शोधून काढली. अरे आमच्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असाही एक राजा होऊन गेला होता. शिवजयंती आता आपण साजरी करायची, त्यांना त्यांचा इतिहास समजावं.
काय आता कसं सांगावं या महाराष्ट्राला? महाराष्ट्राचा गावगाडा एकमेकाच्या विरोधामध्ये. आता काय आपण मारामाऱ्या करून आपण पाकिस्तानला जायचंय, अफगाणिस्तानला जायचंय का ते जाणार आहे ती? इथंच राहायचंय ना राव. तो फक्त त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसायचं आणि दुसऱ्याला शिव्या द्यायच्या. आणि एवढं सगळं घडत असताना महाराष्ट्रातले आमचे मराठा समाजाचे नेते का बोलत नाही? पवार साहेबांना आपण खूप मोठा माणूस आहे. पंतप्रधानांना फोन केला तर पंतप्रधान बारामध्ये धावत पडत येतात वस्तुस्थिती आहे. हाय का नाही? ते मुख्यमंत्र्यापेक्षा काय काय देवेंद्र फडणवीस ताप आहे नका येऊ म्हणायची. मग आपण त्या माणसाने तर म्हणावं की अरे यार हे चुकीचं चाललंय. कसांचं आरक्षण आहे, हे बलूच्या आरोग्याचं आरक्षण आहे, हे गावगाड्यातल्या कारुणारूचं आरक्षण आहे. त्यांच्या व्यवसायावरनं ज्या लोकांना नेहमी हिडीस वागणूक दिली त्या लोकांचं प्रतिनिधित्व आहे. आणि तुमची गरीबच झाली तर ही 2 आरक्षण दिलीत मी तुम्हाला. किती साधा सोपा विषय आहे. ह्यात काय कॉन्ट्रावर्सी आहे सांगा बरं? काय आम्ही कुणाच्या विरोधामध्ये कुठल्या व्यक्तीच्या काय आमचा बांधावर बांधले घालायचं आहे? फक्त ओबीसीच्या मनामध्ये जी एक डावलली गेल्याची पराभूल, अरे आपण गेलोय का, अरे हक्के म्हणतोय गेलोय, 100% गेलोय, आणि अजून मुख्यमंत्री बावनकुळे साहेब ही लोक म्हणते गेलं नाही. अरे कसं गेलं नाही? हे संभ्रमावस्थेत आहे माणूस. 2000 हाकेने आपण आंदोलन केलं, माझं जायचं नाही जायचं. ही खूप मोठा विचार करण्याची गोष्ट आहे. काय चुकलं असेल तुम्ही मला माफ करावं. आणि तुम्ही एवढ्या रात्री बघा बाहेरची कोणशीला बघितली ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याची, त्याच्यावरती नावं वाचली. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे, तत्कालीन सभापती नासर फरांदे, आणि अजून कोणतरी सुरेश नवले का काहीतरी नाव बघितलं. किती महान माणसं होती. त्या भाजपला आपल्या वाड्या वस्त्यात तांड्यावर घेऊन गेले. मा दर व प्रयोग, पुन्हा ओबीसी डीएनए, आता कारखानदार डीएनए झाला. त्यामुळं तुम्ही या भागातली माणसं खूप जबाबदारीनं या लढ्यामध्ये सामील व्हावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो.